संक्राळ येथे अखंड हरिनाम सप्ताह व महादेव मंदिर कलशारोहण सोहळा संपन्न। संक्राळ ग्रामस्थांचे औसा तालुक्याचे आमदार अभिमन्यू पवार यांना महादेव मंदिर येथे सभागृहासाठी साकडे। औसा तालुक्यातील संक्राळ येथे गेल्या 9 वर्षापासून महादेव मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जातो। परंपरेनुसार याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह व महादेव मंदिर कलशारोहण सोहळा संपन्न झाला। 7 दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहात ग्रंथराज, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, हरिपाठ, सहकीर्तन व महिलांचे बैठकी भजनासह अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। सप्ताहात प्रति पंढरपूर प्रमाणे भाविकांची गर्दी अवघी संक्राळ नगरी फुलून गेली होती। गाव प्रदक्षिणामध्ये गावातील महिलांनी डोक्यावर कलश घेऊन फुगडीचा आनंद घेत मोठ्या उत्साहाने महिला, नवयुवक व भाविक गाव प्रदक्षिणेत उपस्थित होते। संक्राळ गावातील लेक मातेच्या सहकार्यातून महादेव मंदिराला कलश चढवण्यात आला व हबप विलास महाराज बोंडगे, माळकोंडजीकर यांच्या सुश्राव्य वाणीतून काल्याचं कीर्तन पार पडले व महाप्रसादाने याची सप्ताहाची सांगता करण्यात आली। यावेळी सरपंच गोविंद कोराळे, उपसरपंच गोपाळ शिंदे, व्यंकटराव शिंदे, शिवाजी जांभळे, नेताजी शिंदे, विश्वनाथ उमाटे, बाळू लाळे, गोपाळ कोळी, विनायक पाटील, माणिक पाटील, विशाल पाटील, सोपान माळी, सुनील उमाटे, आपा सोमवंशी, बळी सोमवंशी, युवराज पवार, भरत जांभळे, रतन पाटील, बापू साळुंके, बाबूसिंग राजपूत, मंगल शिंदे, शालूबाई शिंदे, भारतबाई पवार, शोभा सोमवसे, सारसाबाई सोमवसे, वंदना माळी, तारामती कोळीसह संक्राळ गावातील भाविक व ग्रामस्थ उपस्थित होते। लोकनायक न्यूजसाठी जीवन जाधव, लातूर। श्रीपती शिंदे, संक्राळ इथं आमच्या इथं सध्या सप्ताह चालू आहे, कार्यक्रम सध्या चालू आहे। तर आम्हाला अनेक अडचणी येते त्या त्या इथं पावसाळ्यात आमची सोय होणार नाही, पाऊस गळतही बदबद, महिलांचं भजनी मंडळ आहे, दररोज भजन चालू असतं। आमच्यात पुरुष पण असतात, महिला पण असतात, पण जरा आम्हाला सभागृहाची गरज आहे। तर आमदार साहेबांनी एवढं करावं। 20 महिला 25 पुरुष आहेत, आम्ही दररोज भजन करता इथं, पण आम्हाला जागा पुरत नाही। जागा भरपूर आहे पण आसरा नाही, पाऊस आलं तर गळतं। एवढे विनंती आमदार साहेबाला आमचं एवढी सोय करावी, सभा मंडप द्यावं। हाय थोडं ती पुरसो नाही, पुरत नाही म्हणून पुढचं द्यावं। माझं नाव सरोजा हरीश यादव, राहणार संक्राळ। ह्या संक्राळमध्ये हे आम्ही महिलांनी छोटासा महादेवाचं मंदिर म्हणजे स्थापन केले। महादेवाची मूर्ती पण आम्ही महिलांनीच मिळून आणली आहे आणि आम्ही दररोज इथं एक 25 ते 30 महिला आम्ही दररोज इथं भजन करतो। दररोज भजन करत असताना आम्हाला हे सभागृह जे आहे ती पाऊस आले की गळते, वारा आले की इकडून पावसाचा वसाडा येतोय आणि मग आम्हाला भजन करण्यासाठी अडचण येते। इथं वाऱ्यामुळं मध्ये कचरा पण येतोय आणि वाऱ्यामुळं मग थंडीच्या दिवसात गारवा सुटला की थंडी वाजते आणि मग महिलावाला म्हाताऱ्या ते काय महिला आहे त्या त्यांना अर्ध्यात उठून जावं लागत आणि भजन करते वेळेस पण आम्हाला इकडून काही आडोसा नाही, सोय नाही आणि वरलं स्लॅब पण अपुरं पडते आणि महादेवाच्या मंदिरासाठी आम्हाला छत करून द्यावं आणि आडोसा करून द्यावं। एवढ्या महिला मंडळच्या वतीनं मी आमदार साहेबांना विनंती करते की त्यांनी आम्हाला भजन करण्यासाठी दररोज आडोसा म्हणून एक मोठं सभागृह बांधून द्यावं, ही माझी नम्र विनंती। रामकृष्ण हरी, मी गोपाळ व्यंकटराव शिंदे, उपसरपंच हासलगण संक्राळ। तरी हा आमचा सांप्रदायिक सप्ताह चालू असून हा सप्ताह आमचा मागील 9 वर्षापासून चालू आहे। तर ह्या सप्त्यामध्ये आम्ही बरेच 7 दिवस आमचं कीर्तन चालते, 7 दिवस जेवणाचा अल्प 2 टाइम जेवणाचा कार्यक्रम असतो। गावातील पण पूर्ण लोक आम्हाला सहकार्य करतात
आणि माननीय आमदार साहेब यांना आम्ही अशी विनंती करतो की आमदार साहेब पण सांप्रदायिक असल्यामुळे आणि आमदार साहेबांचे वडील पण सांप्रदायिकमध्ये असल्यामुळे येथे एक आम्हाला एक छोटासा एक 10 लाखाचा सभा मंडप पाहिजे। माननीय साहेबांना अशी विनंती आहे की सुरुवातीला येथे आम्ही एक छोटंसं गावकऱ्यांनी मंदिर उभा केलं, त्यानंतर आम्ही माननीय माजी आमदार बसवराज पाटील साहेब यांना विनंती करून एक 5 लाख रुपयाचा सभा मंडप आम्हाला मागणी केली। माननीय बसवराज पाटील साहेब यांनी आम्हाला एक 5 लाख रुपयाचा सभा मंडप दिला, तर तो सभा मंडप आम्हाला पुरेसा पडत असून आमच्या इथे दररोज महिला एक 25-30 महिला आणि पुरुष भजन करतात, तरी तो मंडप आम्हाला पुरेसा पडत असून पावसाळा चालू असल्यानंतर मध्ये पाणी येते, महिलांना भजन करता येत नाही। तर एक 10 लाखाचा माननीय आमदार साहेबांनी आम्हाला सभा मंडप जर दिले तर आम्ही साहेबांचे खूप खूप आभार व्यक्त करू व येणाऱ्या काळामध्ये जो काय आमचा सप्ताह आहे यासाठी आमच्या साहेबांचे आम्हाला सहकार्य लाभले असे आम्ही समजू व सर्व गावकऱ्यांच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीने माननीय आमदार साहेब यांचे आम्ही आभार व्यक्त करू। नमस्कार, मी विनायक केशवराव पाटील, राहणार संक्राळ, तालुका औसा, जिल्हा लातूर येथील रहिवासी आहो। आम्ही सर्व ग्रामस्थाच्या माध्यमातून प्रयत्नातून आणि अथक प्रयत्नातून आम्ही सर्वांनी महादेवाचे इथं छोटेखानी एक मंदिर स्थापन केलो। आम्हाला एक अडचण होती की इथं दररोज संध्याकाळी आम्हाला भजन करावं लागतंय आणि त्या भजनासाठी एक छोटंखानी महादेवाचं मंदिर असल्यामुळं अडचण येत होती आणि ही अडचण दूर व्हावी म्हणून आम्हाला माजी आमदार बसवराज पाटील साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला एक छोटा असं सभागृह उपलब्ध झालं, परंतु ते कमी पडलं आहे आणि पाऊस जर चालू झाला तर तिथं भजन करता येत नाही, भजन बंद करावं लागतंय आणि पुन्हा पाऊस चालू झाल्यानंतर पुन्हा भजन करावं लागतंय आणि याच्यासाठी आम्हाला ही मंदिर एक भव्य असं आमच्या गावाच्या सगळ्याच्या मदतीनं भव्य असं मंदिर स्थापन केलंय। आणखीही गाव काहीतरी सुधारणा करू इच्छितंय, परंतु आमचं एक छोटंसं गाव आहे, कमी लोकसंख्या आहे आणि त्याच्यामुळं अडचण येत आहे आणि शेवटी काय आर्थिक परिस्थिती गावाची कमी असल्यामुळं इथं अडचण येत आहे। तेव्हा आम्हाला सरकारच्या माध्यमातून किंवा माननीय आमदार साहेबाच्या माध्यमातून आम्हाला एक अपेक्षा आहे की इथं भजनी करायला गैरसोय होऊ नये, व्यवस्थित भजन करता यावं। दररोज आमच्याकडे भजनकरी इथं परेशान आहेत आणि आमच्या गावचं भजन ही या पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहे। इथं आमच्या गावामध्ये एक 2-3 भजन शिकवणारे मास्तर आहेत जे की आळंदीपर्यंत सुद्धा ते जाऊ शकतात, पंढरपूरला सुद्धा त्यांचं पायी दिंडी काढून त्यांनी तिथं प्रशिक्षण देतात। म्हणून आमच्या गावात आमची एक मागणी आहे की माननीय आमदार साहेब अभिमन्यू पवार साहेब हे सुद्धा आमच्या संप्रदायाला जुळलेले आहेत, त्यांचे वडील सुद्धा दत्तात्रय महाराज सुद्धा चांगले प्रवचन करणारे आहेत आणि त्यांचे सुद्धा आमच्याकडे प्रवचन व्हावं आमची अशी अपेक्षा आहे। आणि माननीय आमदार साहेब अभिमन्यू पवार साहेब यांना आम्ही एक विनंती करतो की तुम्ही सुद्धा आमच्या संप्रदायातलेच आहो, म्हणून तुमच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला एक विस्तीर्ण असं सभागृह आमची मागणी आहे, विस्तीर्ण असं सभागृह आम्हाला मिळावं ही अपेक्षा आहे। श्री गुरुदेव। लोकनायक न्यूज